कल्पना करा, एका व्यक्तीने स्वतःचं संपूर्ण आयुष्य एका सर्वोच्च ध्येयासाठी वेचलं आहे. एका खऱ्या गुरूच्या शोधासाठी. अनेक हालपेष्टा सहन करून आणि सामाजिक बंधने झुगारून शेवटी ती व्यक्ती त्या गुरूपर्यंत पोहोचते. तिला तो सन्मान मिळतो ज्याची तिने आस धरलेली असते, पण अगदी ऐनवेळी जेव्हा सर्व काही सुरळीत झालेलं असतं, तेव्हा केवळ एका क्षुल्लक वैयक्तिक भांडणामुळे ती व्यक्ती त्या सर्वोच्च प्राप्तीवर पाणी सोडते. हो, आणि कायमची पाठ फिरवते. अगदी बरोबर. ही कथा ऐकायला एखाद्या आधुनिक मानवी शोकांतिकेसारखी वाटते, हो ना? पण आजच्या या सखोल चर्चेत आपण ज्या स्रोतांचा वेध घेणार आहोत, ती कथा आजची नाहीये. नक्कीच. ती आहे प्राचीन मराठी साहित्यातील महान ग्रंथ लीळाचरित्रमधील. हो, या सखोल चर्चेत आपण देमती पैठणकर या एका अत्यंत गुंतागुंतीच्या, बंडखोर आणि तितक्याच वास्तविक वाटणाऱ्या स्त्री व्यक्तिमत्वाचा वेध घेणार आहोत. आणि खरं तर ही केवळ इतिहासाची उजळणी नाहीये. हो, म्हणजे एका विधवेचा गुरुशोध, तिची निस्सीम भक्ती, तिचा तो रागीट स्वभाव आणि मानवी नातेसंबंधांतील संघर्षातून शेवटी झालेला तिचा करुण शेवट. यातून मानवी मनाचे, विशेषतः सेल्फ सॅबोटाज म्हणजेच स्वतःचेच नुकसान करण्याच्या वृत्तीचे जे पैलू उलगडतात, त्याचा वेध आपण आज घेणार आहोत. चला तर मग या ऐतिहासिक आणि रंजक माहितीचा उलगडा करूया. या कथेच्या केंद्रस्थानी असलेला मानवी स्वभाव खरोखरच अचंबित करणारा आहे. म्हणजे आपण सहसा इतिहासातील संत किंवा भक्तांच्या कथा वाचतो तेव्हा त्या खूप आदर्शवत वाटतात. अगदी बरोबर. त्यांच्यात कोणतेही दोष नसतात असं चित्र रंगवलं जातं नेहमी. हो, पण लीळाचरित्रातील देमतीची कथा या परंपरेला पूर्णपणे छेद देते. ती हाडामासाची, चुका करणारी, प्रचंड रागीट आणि तरीही अत्यंत प्रामाणिक असणारी एक स्त्री आहे. या संदर्भांमधून आपल्याला तत्कालीन समाजव्यवस्थेची तर माहिती मिळतेच, पण त्याहीपेक्षा एका स्त्रीच्या आंतरिक संघर्षाची, तिच्या कॉग्निटिव्ह डिसोनन्स किंवा वैचारिक अंतर्विरोधाची अतिशय स्पष्ट जाणीव होते. हो, आणि त्यासाठी या कथेची पार्श्वभूमी समजून घेणं खूप गरजेचं आहे. देमती ही पैठणच्या एका ब्राह्मण कुळातील स्त्री होती. प्राचीन काळातील प्रथेप्रमाणे तिचा विवाह अतिशय लहानपणीच झाला होता. पण दुर्दैवाने लवकरच ती विधवा झाली आणि पतीच्या मृत्यूनंतर ती आपल्या भावाच्या घरी राहत होती. त्या काळात एका विधवा स्त्रीचं जीवन किती खडतर असायचं याचं अतिशय विदारक वर्णन या साहित्यातून मिळतं. हो, आणि ती केवळ साधं जीवन जगत नव्हती, तर ती स्वतःला अत्यंत कडक शिस्तीत ठेवत होती. अगदी अगदी. कार्तिक स्नान, विविध प्रकारची व्रते आणि विशेषतः ते कोणतं व्रत होतं ते कडक प्रायश्चित्त कर्म. कृच्छचांद्रायण. हो, बरोबर, कृच्छचांद्रायण. या कृच्छचांद्रायण व्रताचा उल्लेख इथे खूप महत्वाचा आहे. हे केवळ एक साधं व्रत नव्हतं. हे व्रत चंद्राच्या कलांवर आधारित असतं. म्हणजे जसा चंद्र कलेकलेने वाढतो तसा अन्नाचा एक एक घास वाढवायचा. बापरे. आणि जसा चंद्र कमी होतो तसा आहार कमी करत न्यायचा. अमावस्येला तर पूर्ण उपवास. शरीराला एवढे कष्ट देण्याची तिची तयारी होती. तिचं जीवन पूर्णपणे धार्मिक होतं आणि दररोज पुराण ऐकणे हा तिच्या दिनचर्येचा एक अविभाज्य भाग होता. आणि हे दररोज पुराण श्रवण करणेच तिच्या आयुष्यातील एका मोठ्या वळणाचं कारण ठरलं. पुराणातून सतत ऐकल्यामुळे तिच्या मनावर एक विचार ठसवला गेला. तो म्हणजे गुरुशिवाय मोक्ष मिळत नाही. अगदी बरोबर. आता तिच्यासारख्या तीव्र इच्छाशक्तीच्या स्त्रीने एकदा ठरवलं की गुरु शोधायचा म्हणजे ती गप्प बसणार नव्हतीच. हो ना. तत्कालीन पैठण हे साधू संतांचे आणि विद्वानांचे मोठे केंद्र मानले जायचे. तिथे अनेक तपस्वी येत असत. त्यापैकीच एक होते वामदेव, जे एक शैवपंथी तपस्वी होते. शैव संप्रदायातील हे एक अत्यंत कडक आचरणाचे आणि ख्यातीप्राप्त असे नाव होते. या वामदेवांची कीर्ती ऐकून देमतीने ठरवलं की यांनाच आपलं गुरु मानायचं. गुरु शिष्य परंपरेनुसार अत्यंत भाविकपणे गुरूंना अर्पण करण्यासाठी सुपारी आणि पान घेऊन ती त्यांच्या भेटीला गेली. पण तिथे पोचल्यावर तिने जे दृश्य पाहिलं ते तिच्या कल्पनेला पूर्णपणे हादरवून टाकणारं होतं. वामदेव हे वस्त्ररहित म्हणजे संपूर्ण नग्न अवस्थेत बसले होते आणि त्यांचं रूप काळ्या पाषाणासारखं भासत होतं. हो, आणि अशी विभूती पाहताच मोक्षाची आस असलेली देमती तिथेच थबकली.
या प्रसंगामध्ये देमतीने घेतलेला निर्णय मला मानवी मानसशास्त्राच्या दृष्टीने खूपच प्रगल्भ वाटतो. त्या काळात जेव्हा एखाद्या प्रसिद्ध तपस्व्याला पाहून अंधभक्तीने त्यांच्या चरणी लीन होण्याची एक साचेबद्ध मानसिकता होती, तिथे देमतीने स्वतःची सदसद्विवेक बुद्धी अजिबात गहाण ठेवली नाही. तिने तिथे उभे राहून विचार केला की आपल्यासारख्या कडक ब्रह्मचर्य पालन करणाऱ्या एका विधवा स्त्रीला असे नग्न गुरु असणं योग्य नाही. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे देमतीची अंधभक्ती नसलेली व्यावहारिक विचारसरणी. हो, आजच्या आधुनिक परिभाषेत सांगायचं तर तिने स्वतःच्या सुरक्षितेच्या आणि सन्मानाच्या बाउंड्रीज अतिशय स्पष्ट ठेवल्या होत्या. अगदी बरोबर. यातला सामाजिक भान दाखवणारा भागही तितकाच महत्वाचा आहे. केवळ स्वतःपुरता विचार न करता तिने तत्कालीन समाजाच्या दृष्टिकोनाचाही विचार केला. म्हणजे लोक काय म्हणतील याचाही विचार तिने केला. हो, अशा गुरूंजवळ बसणे, उठणे किंवा लोकांशी त्यांच्याबद्दल संभाषण करणे हे देखील समाजाच्या दृष्टीने एका विधवेसाठी योग्य दिसणार नाही असा अतिशय तार्किक आणि व्यावहारिक विचार तिने केला. मोक्षाची ओढ तिला आंधळी करू शकली नाही. धार्मिक मार्गावर चालणारी असूनही तिची विचारसरणी अंधश्रद्धेवर नव्हे तर तर्कावर आणि सामाजिक वास्तवावर आधारलेली होती. हे खरंच थक्क करणारे. अध्यात्म आणि व्यवहार यांची अशी सांगड घालणारी स्त्री त्या काळात होती हे या नोंदींमधून समोर येतं. वामदेवांना नमन न करताच ती आल्यापावली परत फिरली. परतीच्या वाटेवर तिला तिची लखुबाई नावाची एक मैत्रीण भेटली. लखुबाईने तिला इतक्या लवकर परत येण्याचं कारण विचारलं तेव्हा देमतीनं हा सगळा वृत्तांत तिला सांगितला. तेव्हा लखुबाईने तिला एका अशा मार्गाची दिशा दाखवली जो तिचा सर्व अपेक्षांवर खरा उतरणारा होता. लखुबाईने तिला अत्यंत विश्वासाने सांगितलं की जर तुला खरोखरच गुरु करायचा असेल आणि मोक्ष मिळवायचा असेल तर मी तुला एका अशा सत्पुरुषाबद्दल सांगते जे अत्यंत सात्विक आहेत, निर्विकार आहेत आणि ज्यांचा सहवास तुझ्यासारख्या स्त्रियांसाठी सर्वार्थाने योग्य आणि सुरक्षित आहे. बापरे, म्हणजे तिला योग्य मार्ग मिळाला तर? हो, हे सत्पुरुष दुसरे तिसरे कोणी नसून महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी होते. ते त्यावेळी पैठणमधील भोगननारायणाच्या मठात वास्तव्याला होते. अच्छा. लखुबाईच्या सांगण्यावरून या दोघी तिथे गेल्या आणि तिथे पोचल्यावर घडलेला प्रसंग देमतीच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देणारा ठरला. मठात चौकामध्ये स्वामी अत्यंत शांतपणे आसनस्थ होते. त्या दोघींनी स्वामींचे दर्शन घेतले. स्वामींच्या नुसत्या दर्शनाने आणि त्यांच्या उपदेशाने देमतीला एक प्रकारची आंतरिक शांतता मिळाली. तिला खात्री पटली की होय, हेच ते गुरु ज्यांच्या शोधात मी होते. तिने स्वामींना आपले गुरु मानले आणि इथूनच तिचा एक नवा प्रवास सुरू झाला. यानंतर स्वामींनी तिला स्थिती म्हणजेच ब्रह्मविद्या दिली. ब्रह्मविद्या म्हणजे सर्वोच्च आध्यात्मिक ज्ञान ना? हो, सर्वोच्च आध्यात्मिक ज्ञान आणि ईश्वरी तत्वाचा साक्षात्कार होणे. या पहिल्या भेटीनंतर देमती खऱ्या अर्थाने स्वामींची शिष्या झाली. ती स्वामींच्या मागे वेरूळ, अरणगाव, सेंदुर्णी अशा अनेक ठिकाणी जाऊन भेटी देऊ लागली. ती 8-15 दिवस, कधी महिनाभर मठात जाऊन राहायची. पण इथेच या कथेला एक अत्यंत रंजक मानवी वळण मिळतं. आपण असा विचार करतो की एखाद्या व्यक्तीला सर्वोच्च आध्यात्मिक ज्ञान मिळालं की ती व्यक्ती पूर्णपणे शांत, स्थितप्रज्ञ आणि विकारमुक्त होते. तिचा स्वभाव बदलून जातो असं आपल्याला वाटतं. हो, पण देमतीच्या बाबतीत असं अजिबात घडलं नाही. ती ज्ञानी झाली पण तिचा मूळ स्वभाव जो अत्यंत तापट आणि रागीट होता तो तसाच राहिला. ज्ञानाची प्राप्ती आणि स्वभावातील उग्रपणा यांमधला हा विरोधाभास माणसाचं वर्तन किती गुंतागुंतीचं असतं हे स्पष्ट करतो. आणि या रागीट स्वभावाचे पडसाद मठातील दैनंदिन जीवनात उमटायला लागले. मठात राहताना तिचा हा तापट स्वभाव लपून राहणे शक्यच नव्हते. तिथे नागोबाईसा नावाच्या एक ज्येष्ठ शिष्या होत्या. या बाईसा आणि देमती या दोघीही स्वभावाने रागीट होत्या. त्यामुळे मठात जणू काही दोन विस्तव एकत्र आल्यासारखी परिस्थिती असायची. बापरे. बाईसांनी थोडे जरी वाकडे शब्द वापरले किंवा कामावरून काही बोलले तरी देमतीच्या रागाचा पारा लगेच चढायचा आणि हे भांडण एवढ्या विकोकाला जायचे की त्यांची गारहाणी थेट स्वामींपर्यंत पोचायची. मठासारख्या शांत आणि आध्यात्मिक ठिकाणी हा कलह निश्चितच एक मोठा तणाव निर्माण करत असणार आणि याच तणावातून एक अत्यंत नाट्यमय आणि भावनिक घटना घडली. हो. एकदा देमती पैठणला येऊन स्वामींच्या सान्निध्यात राहिली होती. तेव्हा बाईसा आणि देमती यांची नेहमीप्रमाणेच पण यावेळी खूप मोठी कुरबुर झाली. बाईसा बैतागून थेट स्वामींकडे गेल्या आणि त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत तक्रार केली. बाबा, या दौडाव्या भांडती असे ती. म्हणजेच ही देमती सतत भांडत असते, हिच्यामुळे मठात शांतता राहिलेली नाहीये.
या तक्रारीवर स्वामींनी जो निर्णय घेतला तो ऐकून मठातील सर्वांनाच धक्का बसला असेल. स्वामींनी देमतीला बोलवले आणि अत्यंत कठोर शब्दात थेट आदेश दिला, देमती, तुम्ही येथून जा. जरा या प्रसंगाच्या तीव्रतेचा विचार करूया. ज्या स्त्रीने मोक्षासाठी आणि गुरुसाठी स्वतःचं उर्वरित आयुष्य पणाला लावले, जिने अत्यंत परखडपणे चुकीच्या गुरुला नाकारून स्वामींना आपलं सर्वस्व मानले, तिला तिच्या त्याच गुरूंनी मठातून निघून जायला सांगितलं. हो, केवळ एका सहशिष्येसोबतच्या भांडणामुळे गुरूंनी तिला नाकारले. हा देमतीसाठी किती मोठा मानसिक आघात असेल. नक्कीच. हा प्रसंग म्हणजे देमतीच्या व्यक्तिमत्वाची खरी कसोटी होती. स्वामींनी जा असे म्हटले, पण तिच्यातल्या भक्ताने तो आदेश मानण्यास नकार दिला. ती रागीट होती, भांडखोर होती, पण तिच्या त्या कठोर आवरणाच्या आत एक अत्यंत प्रेमळ आणि भक्तीने ओतप्रोत भरलेलं हृदय होतं. गुरूंनी आपल्याला नाकारले आहे या जाणीवेने ती पूर्णपणे कोलमडून पडली आणि तिच्या दुःखातून एकाएकी अत्यंत काव्यमय आणि आर्त उद्गार बाहेर पडले. लीळा चरित्रातील ते शब्द आजही वाचताना अंगावर काटा येतो. हो, त्या स्रोतांमध्ये दिलेले ते जुन्या मराठीतील उद्गार त्या वेळच्या तिच्या हतबलतेचे आणि निस्सीम प्रेमाचे प्रतीक आहेत. ती रडत रडत स्वामींना म्हणाली, पाऊळे मणितले न करीती हरी, कवण येरी जाऊ आम्ही. तुझ्या चरणी रंगले मन, काईसया काना पाठविसी. तुझे निवेधे असो संभ्रमिते, निर्विकार जोगियाचे वो कैसे निष्ठुर चित्त. हे शब्द किती व्याकुळ करणारे आहेत. हो, याचा अर्थ असा होतो की हे कृष्ण भगवंता, तुझ्या चरणाच्या ठिकाणी माझे मन पूर्णपणे रंगून गेले आहे. तुझ्यामुळेच आम्ही या आनंदात मग्न आहोत. आता तूच आम्हाला इथून कुठे पाठवतोस? अगदी बरोबर. तुला सोडून मला कुठेही जावेसे वाटत नाही. तू एरवी सगळ्यांवर इतकी दया करतोस, तू निर्विकार योगी आहेस, मग आता माझ्यासाठी तुझे चित्त इतके निष्ठुर कसे झाले? या उद्गारांमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिने स्वामींना विचारलेला थेट प्रश्न. ती गुरूंसमोर केवळ रडत बसली नाही, तर तिने एका अर्थाने गुरूंनाच त्यांच्या दयाळू स्वरूपाची आठवण करून दिली. एका शिष्याने आपल्या गुरूसमोर मांडलेली ही अत्यंत निरागस आणि तरी हक्क सांगणारी विनवणी आहे. तिच्या या प्रार्थनेत इतकी आर्तता आणि सच्चेपणा होता की ते ऐकून स्वतः स्वामींचेही मन हेलावले. त्यांचा राग निवळला आणि ते तिला म्हणाले, देमती रहा, तुम्हाला 1 महिना राहण्याची अनुज्ञा आहे. गुरुकडून ही अनुज्ञा, ही परवानगी मिळाल्यावर देमतीला जो आनंद झाला तो शब्दांत सांगणे कठीण आहे. पण या नोंदींमध्ये तो आनंद व्यक्त करण्यासाठी एक अतिशय सुंदर उपमा वापरली आहे. कोणती बरं? साहित्यात म्हटले आहे की जसा वरुण राजा म्हणजेच पाऊस बऱ्याच काळानंतर धरित्रीवर यावा आणि त्या तहानलेल्या धरित्रीला जो परमानंद व्हावा, तसाच आनंद त्या क्षणी देमतीला झाला. क्या बात आहे. तिच्या आतील तो मानसिक संघर्ष आणि त्यानंतर आलेली ही शांतता खरोखरच हृदयस्पर्शीय. यावरून देमतीच्या भक्तीची खोली आपल्याला समजते. देमती ही मुळातच श्रीकृष्णाची निस्सीम भक्त होती. तिला संपूर्ण श्रीकृष्ण चरित्र पाठ होते आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे या युगात तिला श्री चक्रधर स्वामींच्या रूपात साक्षात श्रीकृष्णच भेटल्याचा तिचा ठाम विश्वास होता. ती स्वामींना गुरु कमी आणि प्रत्यक्ष ईश्वरच जास्त मानत होती. हो, याच निर्मळ आणि पारदर्शक भक्तीमुळे स्वभावाने रागीट असूनही स्वामी नेहमीच तिचा आदर करत असत. आणि या आदराची पावती स्वामींनी अनेकदा दिली आहे. याचाच एक अत्यंत सुंदर प्रसंग या साहित्यात नोंदवला आहे. एकदा स्वामी सावळेद्वाराला आले होते. हे सावळेद्वार म्हणजे पैठण गावाच्या वेशीबाहेरचा एक विशिष्ट भाग. तेव्हा दायंभट नावाच्या एका भक्ताने स्वामींचे स्वागत करण्यासाठी एक घोडा आणला होता आणि त्यांनी स्वामींना घोड्यावर बसण्याची विनंती केली. स्वामी घोड्यावर बसले. त्यावेळी तिथे अनेक शिष्यांसोबत देमतीही उपस्थित होती. हो, आणि तेव्हा अचानक स्वामींनी देमतीला बोलावले आणि म्हणाले, देमती, या घोड्या बैसा. म्हणजेच त्यांनी तिलाही आपल्यासोबत घोड्यावर बसायला सांगितले. तत्कालीन समाजव्यवस्थेचा विचार करता हा एक अतिशय मोठा आणि असामान्याचा सन्मान होता. एका गुरुने एका विधवा स्त्रीला आपल्यासोबत घोड्यावर बसण्याचा मान देणे हे त्या काळातील प्रस्थापित रूढींना धक्का देणारे होते. पण देमतीने इथेही आपला विनय सोडला नाही. तिने अत्यंत नम्रपणे घोड्यावर हात ठेवला आणि ती म्हणाली, जी झाले नाही. म्हणजेच नाही, हे माझ्याकडून होणार नाही. हो, गुरूंसोबत बरोबरीच्या स्थानावर बसणे तिला मान्य नव्हते. यातून तिचा गुरूंप्रती असलेला अत्यंत उच्च दर्जाचा आदर दिसून येतो.
तिच्या या नकारानंतर स्वामींनी काढलेले उद्गार हे या कथेतील एक महत्वाचं शिखर आहे. पौराणिक पात्रांशी केली. हो, कुब्जा आणि उद्धव यांच्याशी. अगदी बरोबर. ते म्हणाले की भक्तीच्या बाबतीत तू कुब्जेसारखी आहेस, जशी कुब्जेने श्रीकृष्णाची निस्सीम भक्ती केली होती, आणि कार्यकुशलतेच्या बाबतीत तू उद्धवासारखी आहेस. स्वामींसारख्या प्रगल्भ गुरूंनी एखाद्या शिष्याबद्दल असे समाधानाचे आणि कौतुकाचे उद्गार काढणे हे देमतीच्या निस्वार्थ सेवेचे सर्वात मोठं फळ होते. आणि ही स्तुती केवळ शाब्दिक नव्हती, तर ती देमतीच्या कर्मावर आधारलेली होती. मठात असताना ती केवळ प्रवचने ऐकत बसणारी निष्क्रिय शिष्या नव्हती. ती मठाची अत्यंत निष्ठेने सेवा करत असे. जेव्हा मठात कोणी झाडलोट करणारी व्यक्ती नसायची किंवा तिची पाळी असायची, तेव्हा ती सर्व मठ स्वच्छ झाडून काढायची, चौकात सुंदर सडा रांगोळी काढायची आणि स्वामींना बसण्यासाठी स्वतःच्या हाताने आसन तयार करायची. ही सर्व कामे ती अत्यंत मनपूर्वक करायची. तिच्या या ॲक्शन ओरिएंटेड भक्तीमुळेच ती स्वामींच्या अधिक जवळ होती. पण एवढं सगळं असूनही तो रागीट स्वभाव काय तिला सोडत नव्हता. रागावर तिचं नियंत्रण नव्हतेच. आणि म्हणूनच मला यापुढचा प्रसंग मानवी नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून अत्यंत धक्कादायक वाटतो. कोणता प्रसंग? एकदा बायसा आणि देमती दोघी मिळून पैठणला आल्या होत्या. नेहमीप्रमाणे मठात बायसा उपस्थित होत्या. त्याच बायसा ज्यांच्यासोबत देमतीचे सतत कडाक्याचे भांडण व्हायचे. हो, आणि ज्यांच्यामुळे स्वामींनी देमतीला एकदा मठातून जायला सांगितले होते. तेव्हा स्वामींनी बायसांना जो आदेश दिला तो खरोखरच कुणाच्याही कल्पनेपलीकडचा होता. स्वामी बायसांना उद्देशून म्हणाले, बाई, हिचे पाय धुवा, जेवायला वाढा, अंथरूण करून द्या. बापरे! आणि विशेष म्हणजे बायसांनी हा आदेश निमूटपणे पाळला. त्यांनी केवळ देमतीला जेवायलाच वाढले नाही, तर शेवटी तिचे अंगही रगडले. हा प्रसंग नीट समजून घेण्यासारखा आहे. ज्या दोन स्त्रियांमध्ये कायम विस्तव जात नसे, त्यांच्यापैकी एका स्त्रीला, आणि तीही मठातील एक ज्येष्ठ शिष्य असताना, दुसऱ्या स्त्रीची सेवा करायला लावणे हे साधं काम नाही. एका गुरुने आपल्या रागीट पण सदाचारी शिष्येचा केलेला हा सर्वोच्च सन्मान होता. देमती रागीट असली तरी ती सदाचारी होती. तिच्या मनात कोणाबद्दलही कपट नव्हते. जे होते ते तोंडावर स्पष्ट होते. तिच्या याच निष्कपटपणामुळे स्वामी तिला इतका मान देत होते. अशी भक्ती आणि असा सन्मान मिळवणारी देमती खरोखरच अत्यंत थोर भाग्याची होती. हो, पण इथेच या कथेचा सर्वात दुःखद आणि विचार करायला लावणारा भाग सुरू होतो. इतके थोर भाग्य लाभूनही शेवटी या भाग्याला तडा गेला. आपण नेहमी म्हणतो की माणसाचे स्वतःचेच विचार आणि कृती त्याचे भविष्य कसे घडवतात किंवा बिघडवतात. देमतीच्या बाबतीत हेच घडले. मठातील तो तणाव, बायसांसोबतचे ते सततचे कलह, यामुळे देमतीला स्वामींच्या सान्निध्यात शांततेत राहता येत नव्हते. हे नातेसंबंधांतील मतभेद तिच्या आध्यात्मिक प्रवासात एक मोठा अडथळा बनले होते. आणि माणसाची शोकांतिकाच हीच असते. ही अनेकदा अडथळे दूर झाल्यावरही तो पुढे जाऊ शकत नाही. पुढे कालांतराने असे झाले की बायसांनी देहत्याग केला. बायसांचे निधन झाले. हो, ज्या व्यक्तीसोबत भांडण होते ती व्यक्तीच आता राहिली नव्हती. मार्ग पूर्णपणे मोकळा झाला होता. बायसांच्या निधनानंतर स्वामींना देमतीची आठवण आली. त्यांनी स्वतः देमतीला निरोप पाठवला आणि अत्यंत प्रेमाने आमंत्रण दिले. आता बायसा गेली, तुम्ही आमच्याजवळ राहा. हा तो क्षण होता जिथे देमतीचे आयुष्य पुन्हा एकदा एका सर्वोच्च आध्यात्मिक शिखरावर पोचू शकले असते. खुद्द गुरु तिला पुन्हा बोलावून घेत होते. पण देमतीने या सुवर्णसंधीवर काय उत्तर दिले? तिने दिलेले उत्तर हे अत्यंत निराशाजनक, आत्मघाती आणि मानसशास्त्राच्या परिभाषेत सेल्फ सबोटाजचे उत्तम उदाहरण आहे. ती म्हणाली, जी माझे दैवत चांगले नाही, फुटके आहे, मला राहणे होत नाही, असे म्हणून तिने साक्षात गुरूंचा प्रस्ताव नाकारला आणि ती मठातून कायमची निघून पैठणला आपल्या भावाजवळ जाऊन राहिली. माझे दैव फुटके आहे हे वाक्य किती वेदनादायी आहे. इतका मोठा सन्मान, इतकी प्रगाढ भक्ती आणि साक्षात गुरूंचं आमंत्रण असताना केवळ एका नकारात्मक विचारामुळे तिने सर्व काही गमावले. त्यानंतर तिची आणि स्वामींची कधीच भेट झाली नाही. तिने स्वतःच्या नशिबाला दोष दिला, पण खरी अडचण तिच्या स्वतःच्या मनात होती. हो. आणि या कथेचा सर्वात धक्कादायक शेवट हा आहे की स्वामींच्या पश्चात तिची ती अपार आणि निस्सीम श्रद्धा अचानक कुठेतरी नाहीशी झाली. ती ज्या स्वामींना साक्षात श्रीकृष्ण मानत होती, ज्यांच्यासाठी ती पूर्वी रडत होती, त्या स्वामींना ती अखेर विसरून गेली आणि इतर देवतांची भक्त झाली. इथेच अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की देमतीचे हे असे का झाले? अनेकदा माणसाला संघर्षाची इतकी सवय होते की जेव्हा खऱ्या अर्थाने शांतता आणि संधी समोर चालून येते तेव्हा तो ती स्वीकारू शकत नाही.
त्याला वाटते की मी या चांगल्या गोष्टीसाठी पात्रच नाही. स्वतःबद्दलचा हा नकारात्मक दृष्टिकोन एका प्रतिभावान माणसाला त्याच्या सर्वोच्च विकासापासून कसे दूर नेऊ शकतो हे आपण यातून शिकतो. या संपूर्ण प्रवासाचा आढावा घेतला तर अंगावर काटा येतो. एका विधवेची ती प्रगल्भता, जेव्हा तिने नग्न गुरुला ठामपणे नाकारले. तिची ती अत्यंत तीव्र पण रागीट भक्ती, जिथे ती मठात भांडायची पण स्वामींसाठी निस्वार्थ सेवाही करायची. तिला मिळालेला तो सर्वोच्च सन्मान, आणि शेवटी केवळ स्वतःच्याच माझं नशीबच खराब आहे या नकारात्मक निर्णयामुळे गमावलेले तिचे आयुष्य, हे सर्व अत्यंत खिळवून ठेवणारे आहे. अगदी खरंय. पण या कथेच्या शेवटी एका वेगळ्याच विचाराला स्पर्श करावासा वाटतो. आपण म्हणतो की देमतीने स्वतःचे नुकसान केले, तिने सेल्फ साबोटाज केले, पण याकडे एका वेगळ्या सामाजिक दृष्टिकोनातून पाहता येईल का? म्हणजे कसं? त्या काळात एका स्त्रीला, विशेषतः विधवेला, समाजाच्या आणि धर्माच्या चौकटीत राहून कायम कोणाचे तरी शिष्यत्व किंवा दुय्यम स्थान पत्करूनच जगावे लागत असे. देमंती स्वभावाने अत्यंत बंडखोर आणि रागीट होती. तिला स्वतःचे स्वातंत्र्य प्रिय होते. जेव्हा तिने स्वामींचे आमंत्रण नाकारले आणि ती भावाकडे निघून गेली, तेव्हा वरवर पाहता ती स्वतःच्या नशिबाला दोष देत होती, पण अंतर्मनात ती कायमस्वरूपी एका मठाच्या शिस्तीत स्वतःला बांधून घेण्यास नकार तर देत नव्हती. हा एक खूपच वेगळा आणि विचार करायला लावणारा दृष्टिकोन आहे. समाजाने जिच्यावर कायम बंधने लादली, त्या स्त्रीने आध्यात्मिक परंपरेची सर्वोच्च संधी नाकारून आपल्या उग्र आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाला जपणे पसंत केले असावे का? तिचा हा नकार हा सेल्फ सॅबोटाज नसून त्या काळातील एका स्त्रीचा अत्यंत सुप्त असा विद्रोह तर नसेल. हा एक असा विचार आहे जो या प्राचीन कथेला आजच्या काळात एक नवीन आणि अधिक सखोल अर्थ प्राप्त करून देतो. मानवी स्वभाव, भक्ती आणि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव यांतील हा संघर्ष प्रत्येक माणसाने स्वतःच्या आत डोकावून पाहण्यासारखा आहे. नक्कीच. या ऐतिहासिक आणि तितक्याच मनोवैज्ञानिक माहितीचा वेध घेणाऱ्या आजच्या या सखोल चर्चेची आपण इथेच सांगता करत आहोत. यातून मानवी मनाचे काही नवे पैलू नक्कीच उलगडले असतील असा मला विश्वास आहे. विचार करत रहा, शिकत रहा. धन्यवाद.